अध्यक्ष महोदय त्या दिवशी मी प्रश्न मांडत होतो, त्यालाच मुख्यमंत्री महोदयाने चर्चा लावायचं अधिवेशन दिलं। माझा मंत्री महोदयांना एवढा माझा प्रश्न आहे की मंत्री महोदय, सोलापूर जिल्ह्यामध्ये 24-25 आणि 25-26 या काळामध्ये त्या ठिकाणी अकुशलचे 6,33,00,000 आणि कुशलचे 35,46,00,000 रुपये। अरे एक मिनिट प्रवीण भाऊ एक मिनिट, पवार साहेब एक मिनिट प्रश्न उद्या ना माझा प्रश्न उद्या बरं का अध्यक्ष महोदय। मंत्री महोदय, सोलापूर जिल्ह्यामध्ये 24-25 आणि 25-26 मध्ये अकुशलचे मजुरीचे त्या ठिकाणी 6,33,00,000 रुपये आणि अकुशलचे 35,46,00,000 रुपये हे आज तागायत मिळाले नाही। त्यामुळे सगळी कामं त्या ठिकाणी ठप्प आहेत आणि ती कधी चालू होणार? आज आम्हाला त्या ठिकाणी घरकुल असेल, फळ लागवड असेल, सिंचन विहिरी, गुराचा गोठा आणि रस्ते ह्याच्यासाठी आपण निधी कधी देणार? आणि दुसरा प्रश्न असा त्याला लागून आहे, पॉइंटेड असा आहे की आज एखादा पांधन रस्त्याचं अतिक्रमण काढायचं, रस्ता द्यायचा आहे, जवळपास 50 मिनिटं झाली आहेत साहेब, थोडक्यातच सांगतोय। तर तहसीलदार साहेब त्या ठिकाणी त्याचा सर्वे करतात, तहसीलदार साहेबांनी त्याचं अतिक्रमण काढायचं आणि त्याचा निर्णय दिला, रस्ता दिला की प्रांताकडे अपील केलं जातं, प्रांत साहेब त्या ठिकाणी पुन्हा तहसीलदाराकडे पाठवतात आणि ह्याच्यामध्ये तहसीलदारांकडनं काही 2 रुपये घेतले जातात, प्रांतांकडनं 2 रुपये आणि रस्ता होत नाही। अशा 450 केसेस त्या ठिकाणी प्रलंबित आहेत। ह्याच्यावर तोडगा कधी निघणार आणि त्याच्यासाठी वेगळा काय आपण टाइम बॉन्डिंगचा कार्यक्रम देणार का?